सर इथे येतात. राठोड, काय करताय तुम्ही? अजून कशी अटक झाली नाही त्या साल्याला? सर आपली माणसं शोध घेत आहेत सर. कमॉन राठोड, शोध घेतात तर मग सापडत का नाही येतो? बरं, नवीन अपडेट काय? बोला पटकन. सर त्या मुलीची तब्येत आता सुधारते, चौकशीला चांगला रिस्पॉन्स देते ती. आपल्याला त्याच व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असा जबाब तिने दिलाय. सर तिच्या नातेवाईकांचा शोध लागलाय. ती मुलगी मूळ औरंगाबादची असून मुंबईत मिळेल ते काम करून आपलं पोट भरत होती. आणि त्या दिवशी गावी जाण्यासाठी म्हणून ती कुर्ला स्टेशनवरती आली होती. आणि नेमकी त्याच वेळी घटना घडली असेल. सर तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे ती मुलगी थोडी साधी व भोळसट स्वभावाची आहे. सर आम्ही स्टेशनवर सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत, पण संशयास्पद काहीच आढळलं नाहीये सर. हे बघा, जे काय करायचं ते लवकरात लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स टू लेट मिस्टर राठोड. अहो, लोक मोर्चे काढतायत, आंदोलन करतायत. मीडियावाल्यांना तर तर कोलीतच मिळालंय. करणारा करून गेलाय आणि मीडियावाले आमचेच मारत बसलेत. पण सर एवढ्या मोठ्या मुंबईत शोधायचं म्हणजे थोडा वेळ लागणारच सर. आणि तोच तर नाही ना आपल्याकडे. गृहमंत्र्यांचे फोनवर फोन येत आहेत. काय उत्तर द्यायचे मी? पण सर नो एक्सक्यूज मिस्टर राठोड. पटापट कामाला लागा. घटना घडून 3 दिवस झाले. आरोपी सोडा. साध्या संशयितापर्यंत पोहोचू नाही शकलो आपण. अरे, काही संशयितांना ताब्यात घ्या. सीसीटीव्ही फुटेज पुन्हा चेक करा. त्या कुर्ला स्टेशनला घडली आहे ना घटना. अरे, मग तिथले काही भिकारी उचला. 2-4 फेरीवाल्यांना घ्या ताब्यात. 1-2 चर्ची सापडले तर तेही बघा लवकर. ओके सर. एक मिनिट. नाहीतर एक काम करा. त्या रात्री रेल्वे पोलिसांनी कुर्ला स्टेशनवर किती जणांना अटक केली ते बघा. आत घ्या साल्याला आणि फोडून काढा एकेकाला. कमॉन पिक. आत्ता करा हे सगळं. येस सर. आणि हे बघा, आज 3 वाजता गृहमंत्र्यांबरोबर मीटिंग आहे माझी. त्या मीटिंगच्या आधी मला गुन्हेगार सापडल्याचा फोन यायला हवा. जस्ट क्लिअर? ओके सर.